देवा, आपण म्हाळसा देवींसोबत सारीपाटाचा डाव मांडायचं ठरवलं. त्याचं काही नाही, परंतु हरल्यानंतर आपण जो पण ठेवला आहे त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तो कसा काय? देवा, म्हाळसा देवी सारीपाट उत्तम खेळायला लागले आहेत. त्या जर का जिंकल्या तर ठरल्याप्रमाणे त्यांच्यासोबत चांदण्या रात्री तुम्हाला करेपठारावर जावं लागेल. तिथे बाणाई देखील खडावा घालून अंतराळातून येईल. सगळे समोरासमोर आले तर काय होईल हे मी सांगायला नको देवा. आता काय करावं? देवा, कूटनीती इथेच उपयोगी येईल. नको. म्हाळसासोबत कूटनीती? कूटनीती कसली? खरं तर ते कपटच हो ना? काहीही म्हणा देवा, परंतु दुसरा कुठलाही मार्ग नाही. प्रधानजी, तुम्ही काय म्हणताय ते मला कळलंय. प्रधानजी, सारीपाटाचा डाव जर खेळताना मी हरायला लागलो तर योग्य वेळी हे फासे मला द्या. देवा, आपण हे सगळं शुभ घडण्यासाठीच करतो आहोत. त्यासाठीच ही कूटनीती. हे आपल्याला ठाऊक आहे, पण समोरच्यांनाही ते कळावं ही सदिच्छा. चला, मी जातो सारीपाट खेळायला. बघूयात पुढे काय होतं ते. आता हातात फासे घेऊन कसला विचार करताय? पुढची खेळी काय करायची याचा? असंच म्हणा हवं तर. परंतु आज असं अचानक आपल्या हातात हे खेळातलं दान? नाही, आधी कधी जेजुरीवर आपल्याला असं पाहिलं नाही. आजचा दिवस विशेष आहे देवी. आज खंडेराय आणि म्हाळसा देवींचा सारीपाटाचा डाव मांडला जाणार आहे. त्याचीच ही सज्जता. म्हणजे या दानांनी आजचा सारीपाटाचा डाव खेळला जाणार आहे का? होय देवी.
बघू. देवी अहो काय करताय? काय करताय हे? तुम्हाला खात्री आहे की याच दानांनी आजचा सारीपाटाचा डाव खेळला जाणार आहे? होय देवी. अहो, पण हे कसं शक्य आहे? का? काय झालं? अहो, याच्या तर सगळ्याच बाजूंना सारखीच घरं आहेत. अशा दानांनी खेळ कसा खेळणार? देवी, देवी, अशाही दानांनी खेळ खेळता येतो. खंडेरायांना जेव्हा शिकारीला जायचं असतं तेव्हा ह्याच दानांनी खेळ खेळला जातो. मी नाही समजले. आपण माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? मी विचारलं, आपण काही लपवत तर नाही ना माझ्यापासून? देवी, आपण सर्वच जाणता आज वाणाई खंडेरायांनी दिलेल्या खडावा घालून त्यांना भेटण्यासाठी येणार आहे. आणि आजच सारीपाटाचा खेळ मांडला जाणार आहे. परंतु सारीपाटाचा खेळ झाल्यानंतर देखील श्री खंडेराय बानूला भेटायला जाऊ शकतात, नाही का? होय देवी, परंतु आजच्या खेळाचा पण निराळा आहे. आजच्या डावात जर का म्हाळसा देवी जिंकल्या तर खंडेरायांनी त्यांना रात्री कऱ्हे पठारावर फिरायला घेऊन जावं असा पण म्हाळसा देवींनी घातला आहे. आणि जर का खंडेराय जिंकले तरच त्यांना शिकारीला जाता येईल. म्हणजे काहीही करून श्री खंडेरायांना आजचा सारीपाटाचा डाव जिंकावाच लागणार. आणि म्हणून आज हे दान खेळात वापरलं जाणार तर? होय देवी. तुम्हाला असं नाही वाटत हे कपट आहे? अशा पद्धतीने सारीपाटाचा डाव खेळणं अयोग्य आहे. देवी, मला असं वाटतं की आता आपण ह्यात पडायला नको. आपण खंडेरायांना सहाय्य करण्यासाठी ह्या ठिकाणी आहोत हे विसरता कामा नये, नाही का? हो, परंतु मला हे ठाऊक नव्हतं की आपल्याला अशा प्रकारे आपलं कार्य करावं लागेल. तुम्ही काहीही म्हणा, परंतु मला हे पटलेलं नाही. देवी, खंडेराय हे सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत ते. त्यामुळे त्यांना सहाय्य करण्यासाठी मला ही कूटनीती करावीच लागेल. देवी, मला वाटतं आपण ह्यावर चर्चा करण्यापेक्षा तिकडे सारीपाटाचा डाव मांडला आहे की नाही ते पाहूया.
देवा, सारीपाटाची सज्जता झाली वाटतं. होय, आता म्हासा देखील कोणत्याही क्षणी इकडे येईल. आजच्या सारीपाटाच्या डावात रंगत येणार हे मात्र निश्चित. आपल्याला सारीपाटाचा खेळ आवडतो हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. कैलासात महादेव आणि पार्वती यांना सारीपाट खेळताना आम्ही अनेकदा पाहिलं आहे. परंतु जेजुरी गडावरचा हा सारीपाटाचा डाव नेहमीच रंगतदार असतो हे मात्र खरं. आज आपल्यालाही जरा जपूनच खेळावं लागणार असं दिसतंय. लक्ष्मी देवी, मी समजलो नाही. मला म्हणायचं होतं की आपल्याप्रमाणेच म्हाळसा देवी देखील आता सारीपाटाच्या या खेळात मातब्बर झाले आहेत. त्यांना हरवणं आता सोपं नाही. आज जर त्या जिंकल्या तर आजच्या खेळात जर का म्हाळसा देवी जिंकल्या तर खंडेराय आणि बाणाईची भेट होणं अशक्य आहे. म्हाळसा चांगला सारीपाट खेळते हे मला ठाऊक आहेच, पण आजच्या सारीपाटाच्या डावात मी हरणार नाही हेही मला चांगलेच ठाऊक आहे. आणि मलाही. होय देवा, लक्ष्मी देवींनाही सगळी कल्पना आहे. लक्ष्मी देवी, आपण रागवला आहात? नाही, कृतयुगातलं आपलं हे अवतार कार्य सोपं नाही याची कल्पना मला आहेच. परंतु यात हे असं कपट होईल हे मला ठाऊक नव्हतं. देवी, परंतु सारीपाटाचा हा डाव रंगणारच आहे. परंतु मला केवळ इतकंच सांगायचं आहे की हे योग्य नाही. देवा, म्हाळसा देवी येतील, परंतु आपण असे अस्वस्थ का? प्रधानजी, मला कधी एकदा सारीपाटाचा खेळ सुरू होतोय असे झाले आहे. आपण माझी वाट पाहत होतात? होय म्हाळसा, पण केवळ मीच नाही तर प्रधानजी आणि लक्ष्मी देवी देखील आजचा खेळ पाहायला उत्सुक आहेत. मला देखील उत्सुकता आहे. आपण खेळाला लगेचच सुरुवात करूया. म्हाळसा देवी, नियमाप्रमाणे खेळ सुरू करण्यापूर्वी आजचा पण काय असणार आहे हे आपण परस्परांना सांगावं. होय, आजच्या या खेळात जर हे जिंकले तर हे आज रात्री शिकारीला जातील, आणि जर मी जिंकले तर आज रात्री मी म्हाळसाला करे पठारावर फिरायला नेईन.
मला तर वाटतं की श्री खंडेरायांनी म्हाळसा देवींना घेऊन जाण्याची सज्जता करावीच, कारण म्हाळसा देवींना हरवणं आता सोपं नाही. देवा, आता आपण खेळाला सुरुवात करावी. म्हाळसा, प्रधानजी, आम्ही खेळ सुरू करतो. होय देवी. मी म्हणाले नाही की म्हाळसा देवींना हरवणं सोपं नाही.